मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण निघालेलो कर्नाला या किल्ल्यावरती, पण आपल्या मित्रांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि आपलं वेळाच्या नियोजनामुळे आपण कर्नाल्याचा प्लॅन कॅन्सल करून आपला जो अचानक प्लॅन ठरलेला तो आज आपण येऊन पोहोचलोय केपी वॉटरफॉलला. तर आत्ता दुपारचे 12 वाजलेत आणि आपण आजच्या ट्रेकला सुरुवात करतोय. केपी फॉल्सला जायला तसे 2 रूट आहेत. एक म्हणजे मंकी पॉईंट जे ट्रेनने जाता येतं आणि एक म्हणजे व्हाया खोपोली. तर आपण खोपोली मार्गे जातोय. जर तुम्हाला खोपोलीला यायचं असेल तर मुंबई पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती खोपोली आहे. आपण येऊन पोचलोय खोपोली गावामध्ये आणि इथे आल्यानंतर तुम्ही कोणाला पण झेनिथ कंपनीचा ॲड्रेस विचारू शकता आणि झेनिथ कंपनीच्या मागच्या बाजूने आपल्याला दत्त मंदिराकडे जायचे आणि तिथून स्टार्ट होतोय आपला आजचा ट्रेक. इथे दत्त मंदिर आहे, हे आपल्या आजच्या ट्रेकचं बेस्ट पॉईंट आहे. जर तुम्ही खोपोलीमध्ये आला तर कोणाला पण विचारायचे की दत्त मंदिराकडे जायचे. दत्त मंदिराकडे तुम्ही एकदा आला की तुमच्या ट्रेकला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता सह्याद्री ते भारी दिसते. पुढे आलं की तुम्हाला एक असं वडाचं एक मोठं झाड दिसतंय. त्याच्या उजव्या बाजूने आपल्याला वरती जायचे. आता आपण ज्या मातीच्या रस्ते जातात 15 ते 20 मिनिटं सपाटीचं आहे, म्हणजे सोपा रस्ता आहे. पुढं काही जण सांगतात की खडतर आहे, चढावे. तर बघूया कसा असेल आजचा अनुभव. आता वाटेत जाताना आपल्याला धबधब्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा आहे. तुम्ही ऐकू शकता निसर्गाची शांतता. आमचा मॅटाकुटीला आलेला ट्रेकर आणि सगळंच ब्लॉगर तिकडून, त्याच्यामुळे आमच्या ट्रेकचा लागतो वाटोला. प्लॅन ठरतो एक, त्याला करतात एक आणि येतात एक इकडं. हां ठीक आहे. आमचे परम मित्र मनीष दादा हे आम्हाला थोडं सतर्क राहण्याचं आवाहन करतायत, कारण इथे पायऱ्या चिकट आणि एकदम अशा, हे बघा खाली बघू शकता, गेला तर डायरेक्ट अशा सिच्युएशनच्या आहेत. ठीक आहे, आपण जाऊया हलू हलू. हा बघा किती स्ट्रगल करतोय उतरायला. आता आपण ट्रेकमध्ये तुम्ही बघताय आम्ही थोडं वरती आलोय आणि इथून खोपोली शहर किती सुंदर दिसतंय. समोर दिसतोय तो बोरघाट, म्हणजे आपला लोणावळा तळघाट. इथे तुम्ही बघू शकता मुरमाचा खूप चिकट असा पॅच आहे. जर पाऊस पडला तर इथे चिकट होत असेल. फायनली आपण येऊन पोहोचलोय केपी वॉटरफॉल इथे. तर फायनली आत्ता आपण येऊन पोहोचलोय केपी वॉटरफॉलला. ते केपी वॉटरफॉलचं वैशिष्ट्य असं आहे, इथे आपल्याला 2 टनल बघायला भेटतात. जे लोणावळा म्हणजे पुणे ते मुंबईकडे जी ट्रेन आपली रेल्वे वाहतूक होते त्याच्यावरती आहे. आणि इथे हे ब्रिज आहे, खूप असं उंच आहे आणि त्याच्यामागे आपल्याला बघायला भेटतो एक असं सुंदर असा धबधबा. यामुळेच या जागेला एक असं वेगळंच आकर्षण आहे, त्यामुळे इथे खूप सारे पर्यटक गेले.
तुम्ही बघताय इथून नजारा किती सुंदर दिसतोय. वॉटरफॉल पडतोय आणि पुढे आहे रेल्वेचं उंच असं ब्रिज आणि समोर खोपोली. एक नंबर.